हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवणार आहोत डोसा रेसिपी। तर आजचा डोसा आहे मैसूर चीज डोसा। मसालेदार एकदम छान होतो चटपटीत असा डोसा। तर सगळ्यात आधी डोसा बनवण्यासाठी आपल्याला त्याचा मसाला बघायचा आहे। तर हे लाल मिरच्या घेतल्यात, जिरे घेतलेत, धने घेतलेत, नंतर हरभऱ्याची डाळ, कढीपत्ता, अद्रक आणि लसूण आणि नंतर चिंच, एवढं सगळं साहित्य हवं आहे आपल्याला। तर याला आपण मिक्सर जारमध्ये टाकून आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याची पेस्ट बनेन असं। तर याला आपण बारीकसर वाटून घेणार आहोत। तर हा मसाला खूपच छान होतो आणि सांगितलेलं साहित्य टाका आणि एकदम बारीक असं वाटून घ्या। तर बघू शकता मैसूर डोस्यासाठी जे वरती चटणी लावतात सारण ते आहे, हे तयार झालेलं आहे आपलं। आणि डोस्याचं जे पीठ आहे मी रात्रीच भिजत ठेवले, तर बघू शकता एकदम छान असं फुलून आलेलं आहे, एकदम फर्मंट झालेलं आहे। तर तुम्हाला हे जर सारण कसं टाकायचं बघायचं असेल तर माझ्या चॅनलवर आधीचा व्हिडिओ आहे। तरी पण मी 4 वाटी तांदूळ घेतलेत आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि मूठभर चण्याची डाळ। तर दिवसभर भिजवले 7 ते 8 घंटे आणि मग संध्याकाळी 1 वाटी पोहे घेतलेत, धुवून त्याच्यात वाटताना टाकलेत आणि सकाळी पीठ असं झालेलं आहे बघा। आता त्याच्यात मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचे आणि आता आपण डोसा करणार आहोत। तर डोसा कोणत्याही तव्यावर एकदम परफेक्ट होतो। मी सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही प्रमाण घेतलं आणि व्यवस्थित केलं तर तुम्ही बघू शकता पोळ्यांचा तवा आहे, मी त्याच्यावर करत आहे। तर सुरुवातीला तेल लावले, तेल लावून टिश्यू पेपरनं पुसून घेतले आणि थोडंसं हवं असेल तर पाण्याचा सपका मारा आणि एक पळी टाकल्याच्या नंतर मधातून त्याला अलगद असा हलवून गोल 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 आपल्याला फिरून घ्यायचं आहे। तर बघू शकता एकदम जाळी पडत आहे, जाळीदार, आणि आपल्याला जसा हवा आहे तसा डोसा बनतो। कडक हवा असेल तुम्हाला तर कडक पाहिजे असेल तर एकदम पातळ करायचं आहे आणि थोडासा स्पंजी वगैरे पाहिजे असेल तर एक पळी टाकून एकदम थोडंसं हलकंसं त्याला प्रेस करून ठेवायचं। तो स्पंजी डोसा पण या सारणापासून एकदम छान होतो। तर बघा जाळीदार एकदम झालेला आहे। तर आता वरतून आपण जो मसाला केला आहे मैसूर डोस्यासाठी तो लावून घ्यायचा आहे, पूर्ण व्यवस्थित कव्हर करून घ्यायचा आहे तो। आणि हवं असेल तर तुम्ही याच्यावरून थोडंसं चीज तर टाकतच आहोत आपण, बटर लावायचं, टेस्ट अजून छान येते, किंवा भरपूर तूप लावा, तेही खूप छान लागतं। आणि गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे तो चांगला असा खालून पण शेकला जाईल। मी तेल टाकून घेतले, तुम्ही बटर किंवा तूप टाकून बघा, ते छान येते। तेल टाकलं तरी पण छान येते। आता चीज टाकत आहे, भरपूर चीज टाकायचं, जेवढं चीज टाकलं तेवढा डोसा छान लागतो। आणि गॅस कमी ठेवायचा नाही तर डोसा जळून जाणार आहे। बघू शकताय तुम्ही चीज टाकून घेतलेलं आहे। आता काढून घेऊयात आपण। एकदम व्यवस्थित निघलेला आहे आपला डोसा। अशाच प्रकारे सर्व डोसे मी करून घेतलेले आहेत। तर रेडी झाला आहे आपला मैसूर डोसा। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।